नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण निघालो होतो पुण्याला. पुण्याला जात असताना सोबत आपल्यासोबत ऋषी होता. मस्तपैकी चहा वगैरे घेतला आणि लागलो सोलापूर पुणे हायवेला. तिथून जवळपास रात्रभर प्रवास करून आपण सकाळी सकाळी पोहोचलो हिंजवडीमध्ये. म्हणलं सकाळी सकाळी चहा नाश्ता करावा. सर दोघांना पण चहा घेतला, नाश्ता वगैरे केला आणि निघालो आपल्या लोकेशनला. जवळच लोकेशन होतं. तिथे मग थोड्या वेळाने आपल्याला भेटायला आला आपला प्रदीप भाऊ. भावाची खूप दिवसाने भेट झाली. भावानं मस्तपैकी ज्यूस वगैरे पाजला आणि सोबतच रूमवर घेऊन गेला. रूमवर आपण आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. म्हणलं चला तुम्हाला गाडीकडे नेऊन सोडतो. गाडीकडे येत असताना खूप आभाळ आले होतं आणि तिथेच मध्ये अचानकच पाऊस आला. बघू शकता पुण्यामध्ये खूपच पाऊस पडलेला आहे. त्यानंतर आलो आपल्या गाडीकडं आणि गाडीमध्ये माल वगैरे भरायला चालू केलो. जे मटेरियल होतं ते एक एक करून सर्व आपण भरलो. मटेरियल वगैरे सर्व बांधून वगैरे घेतलं. बघू शकता 4थ्या मजल्यावर आपला फ्लॅट होता. तिथून सर्व मटेरियल जे आहे आपण सर्व खाली वगैरे नेलं आणि सर्व भरून घेतलं. आपल्याला मटेरियल भरायला अंधार पडला. त्यामुळे म्हणलं जरा गाडीचे काच वगैरे साफ करून घ्यावं. गाडीला वगैरे चकाचक काच वगैरे क्लीन केले. कारण आपल्याला रात्रभर प्रवास करून आपल्याला लातूरला जायचं होतं. त्यामुळे सर्व साफसफाई वगैरे केली आणि आपण लवकरच निघालो आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेने. सर्व प्रवास वगैरे करून सिटी पार करून आलो आपण उरळी कांचनच्या जवळ. इथे निसर्ग हॉटेल होतं. तिथं मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि आता निघावं म्हणलं पुढच्या प्रवासाला. आपलं तर जेवण झालं. म्हणलं आता मालकीनबाईला पण डिझेल टाकावं. टॅकी केली फुल. कारण आता रात्रभर आपल्याला प्रवास करायचा होता. प्रवास करत असताना आपल्याला थोडासा थकवा जाणवला. म्हणून एक हेल्थचं एक एनर्जी ड्रिंक घेतलं आणि एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर आपण पहाटे 3 वाजता इंदापूरच्या टोल नाक्यावर निघालो आणि पोहोचलो आपण डायरेक्टली तुळजापूर नाक्याला. तुळजापूर नाक्यावरून राईट घेतला आणि आपण लागलो तुळजापूरच्या बायपासला. तुळजापूरचा बायपास वगैरे पास करून आपण जवळपास 3 वाजल्यापासून 6-6:30 पर्यंत आपण पोहोचलो आपल्या इलाक्यात. म्हणजे आपण तुळजापूर वगैरे पास केलं. 3 तास कंटिन्यू ड्रायव्हिंग करून बघू शकता डोळ्याचे पण खूप हाल झाले. लास्टची नाईट पण झोप नव्हती आपल्याला. दुसऱ्या नाईटला पण वापस यायचं होतं. कारण कामं पण खूप सारे पेंडिंग होते. त्यामुळं म्हणलं यावं. परत डायरेक्टली आपण थांबलो 3 तासानंतर आशिषच्या टोल नाक्यावर. मस्तपैकी चहा घेतला. चहा वगैरे घेतला आणि पोहोचलो आपण जवळपास 1 तास 1.5 तास प्रवास करून लातूरला. आपलं जे मटेरियल होतं ते आपण सर्व आपल्या त्याच्या घरी वगैरे खाली केलं आणि आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला आणि की गावाकडे. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला होता. लागलो आपल्या गावाकडच्या दिशेने. कसा वाटला ब्लॉग?